मॉर्निंग एव्हरीवन, मी ॲडव्होकेट अनिसा सलमान मुल्ला आणि तुम्ही पाहतात लेक्स विजन विथ अनिसा. आजचा आपला विषय आहे आर्टिकल 370 हटवल्यामुळं काश्मीरमध्ये त्याला काय इफेक्ट झालं. म्हणजे बऱ्याच जणांनी आर्टिकल 370 हटवल्यामुळं सेलिब्रेट पण केलं, पण त्याचं काश्मीरमधल्या लोकांच्या जीवनावर किंवा आपल्या जीवनावर त्याचा काय परिणाम झाला ते आपण आजच्या व्हिडिओवर बघणार आहे. भारतातील संविधानामध्ये म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या पार्ट 21 मध्ये आर्टिकल 370 हा जम्मू आणि काश्मीरला स्पेशल प्रोव्हिजन देत होता त्यांचं स्वतःचं कॉन्स्टिट्यूशन बनवण्यासाठी आणि स्वतः एक वेगळं राज्य असण्यासाठी. हिंदू आणि सिख यांसारख्या मायनॉरिटीजसाठी रिझर्वेशन नव्हतं आर्टिकल 370 हटवण्यापूर्वी, पण आता आपल्यासारखं त्यांच्याकडे पण 16% आरक्षण आहे. आर्टिकल 370 हटवण्यापूर्वी तिथं त्यांना ड्युअल सिटिझनशिप म्हणजे दोन नागरिकता होत्या, एक इंडियाची म्हणजे भारतीय आणि एक जम्मू काश्मीरची. त्यांचा एक वेगळा झेंडा होता, म्हणजे जम्मू आणि काश्मीरचा वेगळा आणि इंडियाचा वेगळा. पण आता इंडियाचाच जो नॅशनल फ्लॅग आहे तोच त्यांचा पण आहे. भारतातील दुसऱ्या राज्यातील नागरिकांनी जर जम्मू आणि काश्मीरमध्ये जर जमीन खरेदी करायची असेल तर त्याला 370 पूर्वी परमिशन नव्हती, पण आता 370 नंतर दुसऱ्या राज्यातील लोक तिथं जमीन खरेदी करू शकतात. पंचायतसाठी काही राईट नव्हते, पण ते आता राईट मिळालेले आहेत. आणि जम्मू आणि काश्मीरमधील एखाद्या व्यक्तीने म्हणजे एखाद्या महिलेने जर दुसऱ्या राज्यामध्ये लग्न केलं तर तिचं तिथलं नागरिकत्व संपुष्टात येत होतं, पण आता तसं होत नाही. राईट टू इन्फॉर्मेशन तिकडे ॲप्लिकेबल नव्हतं जम्मू आणि काश्मीरमध्ये, पण आता तिकडे पण ॲप्लिकेबल आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.